नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण चाललो आहोत एका पवित्र आणि ऐतिहासिक शहरात, त्याचं नाव आहे उज्जैन। बाबा महाकालेश्वराच्या नगरीत आपण काय काय बघायला मिळतं, काय काय अनुभव आहे, हे सगळं मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा। तर आपण आता इथूनपासून आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया। चला तर धन्यवाद। जय श्री महाकाल। तर जय श्री काल माल मित्रांनो, तर आपण जातो उज्जैनला। आता आपली गाडी इथं उभी आहे आणि आपले सगळे जे मित्रमंडळ तुमच्या साईडला उभलेली तुम्हाला दिसते। आणि मी जेव्हा उज्जैनला यायचं जेव्हा ठरवलं, मी सांगितलं की गाडीमध्ये मी जेव्हा बसताना चप्पल घालणार नाही। मी तुम्हाला दाखवतो आहे की मी विदाऊट चप्पल आहे, मी चप्पल घातलेलं नाही। आणि जेव्हा महाकालचं दर्शन होईल त्याच्यानंतर मी चप्पल घालेल, त्यापर्यंत मी चप्पल घालणार नाही। आणि आता इथं एक साधं दुकान आहे, जिथं आम्ही रोडनं आलेलो, तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये। ह्याच्या साईडला दुकान आहे, एकदम साधं सिंपल दुकान आहे की आम्ही रात्रीच्या आता जवळपास 11 वाजले असणार, इथं कोणतीही व्यवस्था नाही। पण इथं एक दुकान आहे चहाचं, तिथं आपण सगळे थांबलेलो आहे चहा घेण्यासाठी। ही आपली गाडी आहे, मी तुम्हाला दाखवतो। ही आपली गाडी, आपले असलम भाऊ यांची सगळे दाखवा माझी मित्रमंडळी। तर मी तुमच्या पुढे अजून बऱ्याच काही गोष्टी दाखवणार आहे। हे जे तुम्हाला दिसतं आहे, हे पाऊस खूप जास्त चालू आहे आता, तर पावसामध्ये पण आम्ही आता गाडी चालवतो आहे आणि आम्हाला उज्जैनला सकाळी जायचं आहे, तर महाकाल बाबाच्या दर्शनासाठी। तर जय श्री महाकाल। आपल्या आम्ही पुढच्या काही गोष्टी तुम्हाला पुढे नंतर दाखवतो। जय श्री महाकाल। आज आपण अनुभवतो एक अशी यात्रा जिथं चालणं फक्त शरीराचं नसतं तर श्रद्धेचंही असतं। भगवे कपडे, खांद्यावर कावड, तोंडात बोल बमचा जयघोष। चला महादेवाच्या भक्तीत आपण सामील होऊया। या कावडीमध्ये 2 बाजूंना कलश असतात। हे भक्त खांद्यावर घेऊन महाकाल मंदिराकडे वाटचाल करतात। शेवटी महाकालेश्वर मंदिरात ते पोहोचल्यावर भक्त महादेवाला शिप्रा जल अर्पण करतात। कावडीतलं जल जमिनीवर न ठेवता ते सरळ शिवलिंगावर अर्पण केलं जातं। तो क्षण म्हणजे भक्तांसाठी परमानंदाचा अनुभव असतो। जय श्री महाकाल। आम्ही आलो आहे उज्जैनला आता, आणि आधी इथं खूप सारी गर्दी आहे। आणि तुम्ही बघू शकता, हा आमचा दुसरा टाईम आहे येण्याचा, विशालचा आणि माझा। तर मी तुम्हाला दाखवतो की आता तुम्ही बघू शकता बॅक साईड आहे आमची, किती खूप सारी किती गर्दी। आपण महाकालेश्वर बाबाच्या मंदिरामध्ये आलो आहे, बघू शकता डायरेक्टली तुम्ही बघू शकता इथं खूप सारी गर्दी आहे। हे बघा, हे जे वातावरण आहे ना इथलं, खूप सारी गर्दी आहे। गर्दी होती, शंख घंटांचा आवाज होता, जयघोष सुरू होते। पण त्या क्षणी माझ्यासाठी सगळं शांत झालं। जेव्हा महाकाल बाबाच्या मूर्तीसमोर उभा राहिलो तेव्हा काळ, वेदना, चिंता सगळं विसरलो। अंगावर काटा आला, डोळे पाणावले आणि मनात फक्त एकच भावना, बाबा तुझ्याशिवाय मी काहीच नाही। गर्भगृहात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती, जणू बाबा महाकाल समोर उभं राहून म्हणत होते, घाबरू नकोस, मी कायम तुझ्यासोबत आहे। त्या क्षणी काही मागावंसं वाटलं नाही, कारण जे काही आहे ते काही मिळेल ते त्यांच्या इच्छेने मिळेल हा विश्वास जन्माला आला। बाहेर पडलो पण मन अजूनही गर्भगृहातच होतं आणि वाटलं दर्शन तर झालं, पण महाकाल बाबानं कायमचं घर मनात करून गेले। जय श्री महाकाल। हर हर जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हर योनि हर जीवन रखवाल तुम हो। जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जन्मों जन्मांतर की लड़िया ये कड़िया, हर योनि हर जीवन रखवाल।